म्हणजेच गावदेवी पोचाडे, सन्माननीय कैलासजी कोल्हेकर साहेब, सन्माननीय मुकेशजी गवारी साहेब यांचा संघ पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रदीपजी अंधेर. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती आपण जर बघितलं तर खामलोली एक्सप्रेस, राजेंद्र गिंबल ऑन बॉलिंग मार्क, समोर आतिश पवार आणि अजय भोईर, ब्रँड ऑफ मासवान. फर्स्ट बॉल यॉर्क लेनचा प्रयोग केला. एक गोलंदाज म्हणून पहिला चेंडू यॉर्क हाताळणे, फलंदाजाला टेस्ट करणे या ठिकाणी फारच महत्त्वाचं असतं आणि ते करताना या ठिकाणी पाहायला मिळाला. अप्रतिम रीतीची या ठिकाणी आतापर्यंत क्वालिटी क्रिकेट आपण या ठिकाणी पाहिलं आहे कालच्या दिवसामध्ये आणि आज देखील आपण पाहणार आहोत. D2 मध्ये आपण पदार्पण केलंय. पहिल्या चेंडूवरती एक धाव सिंगल घेणे हे फारच महत्त्वाचं असतं. एक फलंदाज, एक गोलंदाज पहिला चेंडू फेस करताना, पहिला चेंडू हाताळताना या ठिकाणी आपला आत्मविश्वास हा फारच महत्त्वाचा असतो आणि ते केलंय. एक चेंडू फेकला, धावसंख्या 1 फलकावर. अजय भोईर बॅकफुटला खेळावं की फ्रंटफुटला खेळावं, वेग इतका भयान आहे की या ठिकाणी तुम्ही संभ्रम अवस्थेमध्ये झाला आणि तेच पाहायला मिळालं. येस साईज स्क्रीनवरती आपण पाहतायत ज्या पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळाला. प्रथमतः अजयला वाटलं की बॅकफुटवरती जाऊन खेळावं, तदनंतर फ्रंटफुटला जाऊन खेळावं आणि तत्पर्यंत चेंडू मात्र रोहित भोईरच्या हातामध्ये विसावला. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. चेंडू फेकून झाले 2 आणि फलकावरती 1 धाव ही लागली जाते. या षटकातील पुन्हा पुढील चेंडू राजेंद्र गिंबल. यावेळी सरळ बॅटचा प्रभावी वापर केलाय. खूप छान पद्धतीने फटका. चेंडू सीमा पार. सूर्या प्रीमियर लीग SPL चौकार. तुझ्या माझ्या इश्काची अजून आहे चर्चा, जशी तू माझी अर्जी अन मी ग तुझा परशा. जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या, नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय. धन्यवाद. धावसंख्या 5. 3 चेंडू फेकून झालेत. यावेळेस पुन्हा आता त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अचूक फेकी देखील आली आणि याच कारणास्तव 1 धाव स्कोर कार्डवरती. धावसंख्या 6 फलकावरती लागली जाईल. अजय भोईर 3 चेंडूमध्ये 5 धावा. आतिश पवार आतापर्यंत आपण पाहू शकाल एका चेंडूमध्ये 1 धाव. संघाचे संघमालक देखील आहेत. जबाबदारी या ठिकाणी फारच महत्त्वाची आहे. वेलकम तुषारजी पडवले साहेब. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. ॲक्रॉस क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. आताच्या काळामध्ये ट्रेंड, फॅशन या ठिकाणी आपण कित्येक वेळा पाहिलंय. ज्या पद्धतीने मात्र ॲक्रॉस क्रिकेटचे फटके आताचे क्रिकेटपटू खेळताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं होतं एक काळ असा होता की ॲक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट असं म्हटलं जायचं. परंतु जेव्हा मात्र कृष्ण लक्ष्मण सातपुते 1 मे 1983 जन्मदिवस कृष्ण लक्ष्मण सातपुते, कुर्डवाडी, सोलापूर येथे जन्म झाला आणि तदनंतर टेनिस बॉल क्रिकेटला पडलेलं सुवर्ण सोनेरी स्वप्न. 6 धावा फलकावरती. काही कमालीचं षटक, कमबॅकिंग षटक म्हणून तेथे पाहिलं जाईल. 6 धावा फलकावरती आहेत. कृष्ण लक्ष्मण सातपुते सरांविषयी आपण उल्लेख करत होतो. आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर नाही, संपूर्ण भारतभर नाही तर भारताच्या बाहेर जाऊन या ठिकाणी आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर कृष्णा लक्ष्मण सातपुते सर. वेलकम. नितीनजी पवार साहेब आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मनोज फाउंडेशन संघाचे संघमालक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मासवण गावाची आन बान शान नितीनजी पवार आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या आहे 6 ही फलकावरती आपण पाहू शकाल. अप्रतिम दर्जेदार क्रिकेटची अनुभूती या ठिकाणी देणारा हा सामना मात्र आपण पाहणार आहोत. 6 रन स्कोर कार्डवरती. 6 जानेवारी 1959 कपिल देव रामलाल निकंज यांचा जन्मदिवस. खऱ्या अर्थाने क्रिकेटला मात्र भारतामध्ये पॉप्युलरिटी कधी मिळाली तर जेव्हा कपिल देव रामलाल निकंज आणि भारतीय संघाने 25 जून 1983 साली लॉर्ड्सच्या मैदानात बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला पराभूत केलं आणि वर्ल्ड कप जिंकला आणि तदनंतर खऱ्या अर्थाने भारतामध्ये हा खेळ फारच लोकप्रिय झाला. रोहित भोईर होंडोच्या पहिल्या चेंडूवरती फटका इन टू दी गॅप मध्ये. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन. पोरी नंगली बाजारे लाईन मारून दिल चोरून गेली. सरीत पोरी नंगली बाजारे लाईन मारून दिल चोरून गेली. धन्यवाद. रोहित भोईर होंडोचं स्वागत 4 धावेने अजय भोईर याला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा फटका. क्षेत्ररक्षण तैनात या ठिकाणी शॉर्ट लेग मध्ये छान प्रकारे फील्ड या ठिकाणी पाहायला मिळाली.
धावांची गती जर आपण पाहिली तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चौकार आला, तदनंतर एक सिंगल पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी अजय भोईर. 5 चेंडू 10 धावा. आतिश पवार 3 चेंडू 1 धाव पाहायला मिळते. सेन्सिबल खेळ, पेशन्स ज्याच्याकडे आहे, संयम ज्याच्याकडे आहे, तसा आतिश सुरेश पवारला आपण पाहू शकाल. तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकाल रोहित भोईर होंडो यावेळी छान पद्धतीने पिक केला आणि चेंडू मात्र इंटू दी गॅप मध्ये 4 धावांसाठी चौकार. 4 रन. पुरा वाकडे तिकडे वळणाचा त्यार माझ्या गावातीच मोठं डोंगरी नाच वरतेचा नाव. धन्यवाद. चौकार 1 धाव चौकार हे 3 चेंडू पाहायला मिळाले. रोहित भोईर होंडो सौर्य प्रीमियर लीग 2023 कोण विसरेल. प्लेअर ऑफ दी सिरीज ठरणारा या ठिकाणी पाहायला मिळाला तो म्हणजेच हा खेळाडू आणि तो या ठिकाणी आपण पाहू शकाल. धावांची गती आहे 15 फलकावरती. निर्धाव चेंडू हाताळला जातो. ही क्षमता, ॲबिलिटी, पात्रता, गुणवत्ता, हे शौर्य, हे धैर्य, हे पराक्रम आहेत रोहित भोईरचे. यावेळेस चांगल्या पद्धतीने स्टिअर केलं, ऑन ड्राईव्हच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, अचूक फेकी आली आणि यावेळी राजेंद्र गिंबल त्यांचं कार्य बजावतील तिथपर्यंत आतिश पवार पॉपिंग क्रीजमध्ये मात्र पोहोचले आणि या ठिकाणी आपण पाहिलं 2 धावा. वेलकम रमाकांत जाधव सर, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचं करंडक जे आम्हाला सौजन्य केलं गेलंय. या स्पर्धेचे आयोजक आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 17 फलकावर 17 रन पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. जे घर बसल्या श्रोते आणि प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावांची गती 17 फलकावर. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. अंतिम चेंडू असलेल्या षटकातील आणि पॉवर प्लेच्या बंधनातील अप्रतिम यॉर्क बॉल आणि यॉर्कर लेनचा तोड. मात्र म्हणतात ना की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये MS धोनी यांच्याकडे, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कृष्ण लक्ष्मण सातपुते यांच्याकडे आहे हेलिकॉप्टर स्ट्रोक जो डिरावी केला. प्रथमतः आपण बघितलं MS धोनी यांचे परम मित्र संतोष लाल यांनी तो खेळला आणि तदनंतर MS धोनी त्या फटक्याचे प्रेमात पडले आणि तदनंतर MS धोनी यांनी तो प्रथमतः खेळ मात्र अंमलात आणला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि तदनंतर हेलिकॉप्टर स्ट्रोक मात्र फारच पॉप्युलर झाला. 9 संख्या 17, 2 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये. थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकड. थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकड. यो झिम झिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफड. यो झिम झिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफड. थेंबे थेंबे पाणी धन्यवाद. यावेळेस आपण जर बघितलं तर फलंदाजी मार्कवर अजय भोईर, नॉन स्ट्राईक एंडला आतिश पवार, गोलंदाजी मार्कवर ऋतिक सातवी. मासवण गावातील 3 खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आमने सामने. ऋतिक सातवी ॲज अ बॉलर, अजय भोईर, आतिश पवार ॲज अ बॅटर. फटका छान पद्धतीने चांगले प्रयत्न केले होते परंतु झेल मात्र परिपूर्ण होणार नाहीये. महेश गोवार यांना आपण बघितलं असेल पॉईंटमध्ये 1 धाव जरूर मिळाले. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या ही जाऊन पोहोचली 18 रन. धावांची गती 18 फलकावर ही लागताना पाहायला मिळते. शैलेशजी पाटील सर, आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. धावसंख्या आहे 17, 17 फलकावर. ऋतिक विजय 18 धावा, 1 धाव पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी प्राप्त झाली आणि तदनंतर आपण पाहिलं आतिश पवार ऑन स्ट्राईक. अप्रतिम चेंडू मात्र पाहायला मिळाला. एकमेकांचे डावपेच माहिती आहेत आणि यावेळेस मात्र सामना रंगतदार पाहायला मिळते. यस या ठिकाणी दर्शवलं, विकेटचं पतन झालं, बॅटची एज लागली हे पंचांना ठाऊक होतं आणि या ठिकाणी आपण बघितलं आतिश पवार मात्र आदर्शपणा या ठिकाणी दर्शवताना पाहायला मिळत आहेत. स्पोर्ट्समॅन स्पिरिट कशी असावी याचं एक्झाम्पल पेश करताना आतिश सुरेश पवार आपल्या कार्याला सलाम असेल, कारण की अशा प्रकारचे खेळाडू आपल्या संघामध्ये असणे फारच आवश्यक आहे. कारण की असे खेळाडू एक दिवस आपल्या संघाचं नाव, एक दिवस आपल्या गावाचं नाव, एक दिवस आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव हे उंचावरती नेऊन ठेवत आहेत. खऱ्या अर्थाने जो आदर्शपणा आपण बघितला
प्रथमतः वारसा मात्र जोपासला लिटल मास्टर सुनीलजी मनोहर गावस्कर सर, तदनंतर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि तदनंतर आज कित्येक क्रिकेटपटू त्यांचा आदर्श घेताना या ठिकाणी आपण पाहिलंय. न्यू बॅटर या ठिकाणी शरद भोईर, मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. ब्रँडॉ डुक्टन अप्रतिम क्रिकेट मागच्या मॅचमध्ये ज्याची बॅट बोलू लागली होती तोच शरद भोईर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग ॲट नंबर 3. बॅकफुटला गेला, खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला, चेंडू ऑन साईडला. ही क्षमता आहे, ही ॲबिलिटी आहे, हे कला कौशल्य आहे. चेंडूला दोन्ही साईडनं वळवण्याची क्षमता आहे ऋतिक विजय सातवीकडे. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक ज्याच्याकडे आहेत, कमी वयामध्ये ज्याने टेनिस बॉल क्रिकेटची महारत हासिल केलेली आहे असा क्रिकेटपटू या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजेच ऋतिक सातवी. पुढील चेंडू यावेळेस देखील आपण पाहिलं छान पद्धतीने चेंडू मात्र पाहायला मिळतोय. व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर. विविधता हे गोलंदाजांचं अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र बनत चाललंय. कारण की एक काळ असा होता क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त यॉर्कर लेंथ हे क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र होतं, परंतु जसजसा काळ बदलत गेला तसतसे मात्र व्हेरिएशन हे फारच महत्त्वाचं ठरलं जात आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. नवीन चेंडूची उत्क्रांती करणं एक गोलंदाज म्हणून फारच महत्त्वाचं आणि ते केलंय. धावसंख्या फलकावरती 18, 4 चेंडू मागे फक्त 1 धाव. यावेळेस देखील तेच तर्रार चेंडू, क्या बात आहे. मागील चेंडू आपण बघितला आउट स्विंग होतोय उजव्या हाताच्या फलंदाजाकरता. यावेळेस इन ब्रेक पाहायला मिळाला. अप्रतिम रीतीची गोलंदाजी. माइंडसेट या ठिकाणी फारच महत्त्वाचा आहे. म्हणतात ना मैदानात तुमच्याकडे रक्तगट तुमचा बी पॉझिटिव्ह नसेल तरी चालेल, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुमचा माइंडसेट नेहमी बी पॉझिटिव्ह, तुमची बॉडी लँग्वेज नेहमी बी पॉझिटिव्ह. ऑन साईडला प्रेशर होतं, चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि यावेळेस एस टेकन. एकाच रुळावरती 2 गाड्या मात्र आपण बघितल्या या ठिकाणी. योगेश किंबल, राजेंद्र किंबल एकाच गावातून एकाच संघातून शिवनंदन खामलोली संघातून बिलॉंग करताना आपण पाहत आहे. डीप फॉरवर्ड लेग आणि आपण जर बघितलं तर वाईडिश लॉंग ऑन मध्ये हे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. द ग्रेट फिल्डर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दबाव होतं, शरद भोईर थोडंसं प्रेशर हँडल करू शकत नाही आणि याच कारणास्तव आपण बघितलं विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. यावेळेस आपण जर बघितलं चौथ्या चेंडूवरती या ठिकाणी बाद होताना तो म्हणजेच आपण बघितला 0 धावसंख्या. आणि क्रिकेटचा खेळ हा मात्र असाच आपण कित्येक वेळा पाहतो. आज तुम्ही हिरो आहात, उद्या तुम्ही विलन ठराल. हे आहे क्रिकेट. धावसंख्या 18, फक्त 1 धाव षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळाले. ऋतिक सातवीचा क्लास आपण पाहिला. थँक्यू व्हेरी मच. धावांची गती 18 फलकावर. रोहित भोईर होंडो सूर्या प्रीमियर लीग 2023 गाजवली. 2024 साल देखील गाजवतोय. सर्वात जास्त धावा करणारा 2024 मधील फलंदाज, सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज रोहित भोईर होंडो. आज डुक्टन गावाला अभिमान वाटावा असा क्रिकेटपटू आपण पाहत आहेत. कमी वयामध्ये ज्याने अथांग टेनिस बॉल क्रिकेटचा मात्र आतापर्यंत ब्रँड बनला. डुक्टन गावासाठी फटका चांगल्या पद्धतीने मनोजला बीट केला आणि चेंडू सीमा पार. सूर्या प्रीमियर लीगचा चौकार. जवारचा मोठा वलन पोरी, जवारचा मोठा वलन, येता जाता घरावलन पोरी, येता जाता घरावलन. पालघरचा मोठा वलन पोरा, पालघरचा मोठा वलन, येता जाता घरावलन पोरा, येता जाता घरावलन. पीरेमत तुवर करण ग, पीरेमत. धन्यवाद. धावसंख्या फलकावरती 22 ही लागताना आपण पाहिले आतापर्यंत. यावेळेस चांगल्या पद्धतीने पहिला चेंडू आपण बघितला या षटकातील निर्धाव. दुसरा चेंडू आपण बघितला तो म्हणजे चौकार आणि तिसरा चेंडू निर्धाव. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण जर बघितलं हे 3 चेंडू आतापर्यंत पाहायला मिळाले. प्रणय जाधव आमच्यापर्यंत संपूर्ण माहिती या ठिकाणी पोहोचवताना. यावेळेस आपण पाहिलं डेड बॉल विवेकजी दवणे सर या ठिकाणी दर्शवताना पाहायला मिळते. 22 लॉस ऑफ 2 विकेट आतापर्यंत आपण पाहू शकाल. अप्रतिम रीतीची या ठिकाणी
यावेळेस चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर चेंडू होता. यावेळेस लॉंग स्टॉपमध्ये चेंडू जाईल. आउटफील्ड फार वेगवान, फार फास्ट आहे. चेंडू मात्र थांबणार नाही. या 4 धाब्यांसाठी स्कोर कार्ड 26-26. पालघरची राणी तू बस्टार, तुझं पोरी माल आवडस फार. पालघरची राणी तू बस्टार, तुझं पोरी माल आवडस फार. धावसंख्या फलकावरती 26. 26 धावा. यावेळेस ऑन साईडला आपण बघितला फटका. 1 धाव जरूर मिळेल. एका धावेच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर धावफलकावरती 27 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 27 ऑक्टोबर 1997 सरफराज खानचा जन्मदिवस आपण बघितला. आत्ता मात्र खऱ्या अर्थाने कुठेतरी मात्र संधी मिळते भारतीय संघामध्ये. टेस्ट क्रिकेटमध्ये आपण बघितलं, कारण की आतापर्यंत आपण बघितलं तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ज्याचा ॲव्हरेज 2021, 2022, 2023मध्ये 100 पार राहिला आणि डॉन ब्रॅडमन सरांचा रेकॉर्ड त्याने मोडीत काढला. 2021मध्ये 107चा ॲव्हरेज, 2022मध्ये 154चा ॲव्हरेज आणि 2023मध्ये 127चा ॲव्हरेज असणारा फलंदाज कोण तर सरफराज खान. डॉन ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड मोडीत काढताना पाहायला मिळत आहेत. 95.16 त्यांचा बॅटिंग ॲव्हरेज होता, परंतु त्यांना देखील मागे सरलं आणि रेकॉर्ड पूर्ण वर्ल्डमध्ये पाहिला. 1 धाव जरूर मिळाली. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 षटकांचा खेळ झालाय. कंप्लीट धावा आहेत 28. मनोज फाउंडेशन मासवण संघ प्रथम फलंदाजी करताना गावदेवी पोसाडे संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया डिस्क जॉकी यांच्याकडे आणि ऐकूया संगीत कक्षामधून एक मंत्रमुग्ध करणारं गीत. काली कोयल कुहू कुहू बोल कोयल बोल कुहू कुहू माझा मैत्र होईल मला बोल बोल मला आय लव्ह यू. काली कोयल कुहू कुहू बोल कोयल बोल कुहू कुहू माझा मैत्र होईल मला बोल बोल मला आय लव्ह यू. अगं पोरी तू हो बोल मला एकदा प्रेमान ग आय लव्ह यू. अगं पोरी तू हो बोल मला एकदा प्रेमान ग आय लव्ह यू. काली कोयल कुहू कुहू बोल कोयल बोल कुहू कुहू तुझे प्रेमात मी पोरी डोल बोल मला आय लव्ह यू. काळे मनांची गाठी तुझे बांधन पोरी तुझ्याशी लगीन मी करन. पोरी शेवट परत गणी भावन तुझे माझे प्रेमाचा बंधन. यावेळेस छान पद्धतीने फटका पाहायला मिळतो. ऋतिक सातवी हा गोलंदाज जयेश भोईर आणि अजय भोईर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 बंधू आपण बघितलं भारतीय संघाच्या माध्यमातून पठाण ब्रदर्स, युसुफ पठाण, इरफान पठाण. आपण बघितलं पांड्या ब्रदर्स, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या. आपण बघितलं अमरनाथ ब्रदर, मोहिंदर अमरनाथ, सुरिंदर अमरनाथ. आपण बघितले चहर ब्रदर, दीपक चहर, राहुल चहर. आपण बघितले ओझा ब्रदर अर्थात प्रज्ञान ओझा आणि नमन ओझा. अशा प्रकारचे आपण बघितले. सर्वाधिक ब्रदर इन लॉ जर बघितले तर ऑस्ट्रेलिया संघाच्या माध्यमातून जे आपण बघितले त्याच्यामध्ये ब्रेटली आणि शॉन ली यांची जोडी मात्र कोण विसरेल. माईक अस्सी, डेव्हिड अस्सी यांची जोडी कोण विसरेल. शॉन मार्स, मिचेल मार्स जोडी कोण विसरेल. ग्रे चॅपल, लॅन चॅपल, स्टीव्ह वा आणि मार्क वाई जोडी कोण विसरेल. यावेळेस आपण जर बघितलं पंत दर्शवत आहेत. विकेटची सांगता झाली, परंतु ब्रदर इन लॉ खूप काही सांगून जाते. कुमार अकमल आणि उमर अकमल पाकिस्तान संघ, ब्रँडम मॅकेलम आणि नॅथम मॅकेलम आपण बघितलं ते म्हणजे साऊथ आफ्रिका न्यूझीलंड संघाच्या माध्यमातून, वेस्ट इंडिज संघाच्या माध्यमातून डेरेन ब्रावो आणि ड्वेन ब्रावो यांची जोडी कोण विसरेल. इंग्लंड संघाच्या माध्यमातून टॉम करन आणि सॅम करन
अशा प्रकारच्या ब्रदर इन लो जोड्या फारच महत्त्वाच्या असतात. त्याच पद्धतीने अजय भोईर आणि जयेश भोईर यांची जोडी मात्र पाहायला मिळते. दोन बंधूंची जोडी आणि दोन्ही बंधू मात्र चांगले प्रदर्शन देताना आपण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलं आहे. धावसंख्या फलकावरती आहे 29, 29 धावा फलकावरती आहेत. आपण जर बघितलं तर मनोज फाउंडेशन मासवण संघ फर्स्ट आयकॉन म्हणून जयेश भोईर याची नियुक्ती, सेकंड आयकॉन अजय भोईर आणि तृतीय आयकॉन थर्ड आयकॉन कोण असेल तर लोकेश बसवत आणि तो या ठिकाणी मैदानाच्या आत दाखल होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या 29, षटक क्रमांक 5 व 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. अजून देखील 9 चेंडू आहेत आणि या 9 चेंडूमध्ये तुम्हाला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. स्कोर कार्ड मात्र 50+ या ठिकाणी पाहायला मिळते. ॲव्हरेज स्कोर या मैदानावरती आहे, तो तुम्हाला पार करावा लागेल. परंतु समोर ऋतिक सातवी सारखा उत्कृष्ट गोलंदाज ज्याचे आतापर्यंत चाप सोडले, लाऊड अपील पंचांकडे दाद मागितली होती. क्षेत्ररक्षक धावत आहेत राहुल या ठिकाणी. तत्पर्यंत आपण जर बघितलं पंत दर्शवत आहेत लेग बाईटच्या माध्यमातून टोटल 3 धावा या ठिकाणी ॲड ऑन केल्या जातील. प्रणय जाधव यांच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती 32 धावा या लागताना पाहायला मिळत आहेत. जयेश भोईर ऑन बॅटिंग मार्क, ऋतिक सातवी गोलंदाज पाहायला मिळतोय. गावदेवी पोचाडे संघाच्या माध्यमातून पुढील चेंडू, अप्रतिम रीतीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आहे. 32 धावा फलकावरती आहे. थोडंसं संकट ओढवलंय मनोज फाउंडेशन संघावरती, परंतु जयेश भोईर या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये 20-25 धावा जमवण्याची क्षमता निश्चित स्वरूपात ठेवतो. याच कारणास्तव अंतिम चेंडूवरती एक सिंगल घेतली. धावसंख्या फलकावरती 33 धावा आणि अंतिम षटक असेल आणि अंतिम षटक कोण हाताळेल आणि फलंदाजी मार्कवरती असेल जयेश भोईर. तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. छम छम करून ही जाय ही पोयरी, छम छम जाय, छम छम करून ही जाय ही पोयरी, छम छम जाय. हिच्या केसान भारी हिला गजरा सोब, हिच्या पायान भारी हिला पैजन सोब. हे पोरीला नखर हजार ही पोयरी, छम छम जाय. धन्यवाद. अनिकेतजी काकडे यांच्या माध्यमातून सुंदर गीत आपण ऐकलं, ब्रँड ऑफ डुक्टन. चला पुढील सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सामना क्रमांक 4 ध्रुव 11 विरुद्ध शेतकरी. हा सामना आपण पाहू शकाल. मनोज अंधेर याला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर, ब्रँड ऑफ पोचाडे. चला पुढील सामना ध्रुव 11 संघाचे संघनायक आणि शेतकरी संघाचे संघनायक. आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कोल आपण करणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेने. अंतिम षटक मनोज अंधेर, ब्रँड ऑफ पोचाडे, जयेश भोईर, ब्रँड ऑफ मासवण. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू उडवलाय. चेंडू सीमा रेषा पार, शॉट ऑन जाप, सिक्सर 6. धन्यवाद. धावसंख्या 39, 39 धावा. मागे उल्लेख केला होता अंतिम षटक जयेश भोईर. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांवरती प्रेशर असतं, हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. आपण बघितलं अफगाणिस्तान संघाच्या माध्यमातून अंतिम षटक आणि रोहित शर्मा यांचे 2 षटकार कोड विसरेल. तदनंतर रिंकू सिंग यांचे 3 लगातार षटकार कोड विसरेल आणि अंतिम षटकामध्ये तब्बल 36 धावा देखील आल्या होत्या. म्हणून शेवटचं षटक आपण ग्रामीण भाषेमध्ये कित्येक वेळा म्हणतो हाणा मारीचं षटक आणि मारा मारीचं षटक, आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. आतापर्यंत 7 धावा येत आहेत एका चेंडू मागे. धावसंख्या फलकावरती 40. यावेळेस चांगलं चेंडू पाहायला मिळतं. मुकेश गोवारी इन ॲक्शनमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फिट अँड फाईन क्रिकेटर. यावेळेस मात्र फेकी प्रॉपरली होत नाहीये. जिथे फक्त 1 धावेचे संकेत होते तिथे या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी 3 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. 2 फलंदाज क्विक आहेत, अलर्ट आहेत. जयेश भोईर आणि लोकेश बसवत याच्याकडे जेव्हा जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तेव्हा फिट अँड फाईन क्रिकेटपटू म्हणून आपण सातत्याने पाहू शकाल.
रनिंग बिटवीन द विकेट म्हणा, खूप छान पद्धतीने मात्र आतापर्यंत पाहायला मिळाले. गॅदर करताना फलकावरती 43 धावा लागल्या जातील. 43 रन, 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपन्न होताना पाहायला मिळाला. मनोज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 6 आणि अंतिम षटक हाताळताना गावदेवी पोचाडे या संघाच्या माध्यमातून. या षटकातील तिसरा चेंडू आणि समोर लोकेश बसवत, ब्रँड ऑफ वाकडी वस्त्रोली, अप्रतिम क्रिकेटपटू, STMPL म्हणून मात्र आयकॉन प्लेयर म्हणून वर्णी लागली. आज मात्र कमी वयामध्ये छाप सोडताना आपण पाहत आहेत. वाकडी वस्त्रोली गावाचं नाव मात्र आज संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये नेण्याचं कार्य लोकेश बसवत स्वीकारतोय. यावेळेस देखील आपण बघितलं यस डायरेक्ट हिट या ठिकाणी पाहायला मिळते आणि यावेळेस विकेटचं पतन झालं. धावबादच्या माध्यमातून लोकेश बसवतचे खेळ देखील संपुष्टात गॉन. धन्यवाद सुभाष नामदेव पवार, ब्रँड ऑफ मासवड मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. बॅटिंग ॲट नंबर 6 6व्या क्रमांकावरती, फलकावरती 43 धावा. बिग हिटर म्हणून सुभाष पवारला आपण बघितलंय. नॉन स्ट्राईक एंडला असेल. समोर जयेश भोईर. अप्रतिम पहिला चेंडू षटकार आला, परंतु तदनंतर देखील माझ्यामध्ये कला कौशल्य आहे. मुकेशजी गोवार यांचा विश्वास आहे. आपण सातत्याने बघितलंय लोकल टीममधून खेळताना एकाच संघातून बिलॉंग करणारे आणि चांगलं मार्गदर्शन करताना आपण बघितलंय कल्लाजी कोल्हेकर साहेब, मुकेशजी गोवारी साहेब यांना. यावेळी सोडवलंय ऑन साईडला लॉंग लॉंग अँड लॉंगेट सिक्सर ऑफ द डे षटकार. फलकावरती आतापर्यंत आपण बघितलं तर 49 धावा, 5 चेंडू फेकून झालेत. 5 चेंडू मागे 16 धावा येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू, 6वं षटक, अंतिम षटक, 6वा चेंडू, अंतिम चेंडू, हे कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल. जयेश भोईर आक्रमकता, 8 चेंडू 18 धावेची झंझावती खेळी. यॉर्कर लेनचा प्रयोग पाहायला मिळतोय. एस धावबाद जयेश भोईर बाद झाला. इनिंग ब्रेक होते. फलकावरती 49 धावा आणि 50 धावेचं टार्गेट गावदेवी पोचाडे या संघासमोर ठेवण्यात आलंय. मनोज फाउंडेशन या संघाने जरा पुढील सामना नाणेफेकीचा कौल करण्याकरता आपण यायचं आहे. एका बाजूनं ध्रुव 11, दुसऱ्या बाजूनं शेतकरी, असा सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच, नेक्स्ट बॅटल, दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित यायचे टॉस बॉक्समध्ये. चला कर्णधार आपण यायचंय. 2 कर्णधार, ध्रुव 11 संघाचे संघनायक आणि शेतकरी संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये या त्वरित.
ध्रुव 11 नाणेफेकीसाठी यायचंय. चला 2 फलंदाज आपण देखील दाखल व्हा. नाणेफेकीचा कौल सन्माननीय रमाकांतजी जाधव साहेबांच्या माध्यमातून केला जाईल. तेजस भोईर आणि राजेंद्र गिंबल यांची जोडी पाहायला मिळते गावदेवी पोचाडे संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू अल्केश ऑन साईडला ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव जरूर या ठिकाणी मिळेल. सुभाष पवार बॅकअपला येत आहेत. राकेश दुमाडा 1 धाव पहिल्या चेंडूवरती परिपूर्ण होताना पाहायला मिळाले. अकाउंट ओपन झालं. राजेंद्र गिंबल फलंदाजी मार्कवरती आला आणि इथून मात्र कशा पद्धतीने फलंदाजी करेल. मागील सामना गाजवला. अल्केशचं षटक कोण विसरेल. डुक्टन गावातून बिलॉंग करताना डुक्टन प्रीमियर लीग आणि डुक्टन आदिवासी प्रीमियर लीग या दोन्ही स्पर्धेमध्ये छाप सोडणार गोलंदाज. अप्रतिम रीतीने यष्टी रक्षण क्विक अलर्ट सक्रिय जयेश भोईर चुकी करणार नाहीये आणि यावेळेस गोल्डन डकवरती बाद होताना पाहायला मिळाला. बिहाइंड स्टंप चांगली भूमिका नेहमी सातत्याने आपण पाहू शकाल. यावेळेस आपण पाहू शकाल हा चेंडू मात्र पाहायला मिळाला. पुन्हा अल्केश महेश गोवारी या ठिकाणी बीड होताना पाहायला मिळाले. हॅलो नाणेफेकीचा कौल या ठिकाणी सन्माननीय रमाकांतजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून केला जातोय. एका बाजूनं सूर्या दुसऱ्या बाजूनं साहिल यांना आपण पाहू शकाल. अप्रतिम रीतीचं क्रिकेट दोन्ही संघ खेळतायत. शेतकरी संघ कालच्या दिवसामध्ये 3 सामने विन झाला. 6 गुण या ठिकाणी पाहायला मिळते. पॉईंट्स टेबलमध्ये टॉपर. टेलिस कॉल
आणि टेल येतोय. शेतकरी संघ नाणेफेकीचा गोल जिंकतोय. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा गोल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. धावसंख्या 10 फलकावरती पाहायला मिळाली. एक गडी बाद, 50 धावेचा पाठलाग करायचा आहे गावदेवी पोचाडे संघाला. सुरुवात चांगली झाली, एक गडी बाद झाला राजेंद्र गिंबल. तदनंतर महेश गोवारी यांना पण बघितलं. तेजस भोईर एका चेंडू मागे 1 धाव. महेश गोवारी 4 चेंडूमध्ये 8 धावा. उत्कृष्ट खेळ, मॅन इन गोल्डन फॉर्म आपण ज्याच्याकडे सातत्याने पाहिलंय. दोन्ही फलंदाज ज्या प्रकारे आपण बघितलं होतं, डुक्टन प्रीमियर लीग स्पर्धा महेश गोवारी आणि तेजस भोईर चांगला खेळ मात्र पाहायला मिळाला होता. त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आपण बघितलं डुक्टन आदिवासी प्रीमियर लीग काय गमलाची स्पर्धा या ठिकाणी आपण बघितली. एकनाथजी दांडेकर साहेब, योगेश धडपी साहेब यांच्या माध्यमातून संमेलनाची संधी लाभली. खूप छान पद्धतीने स्पर्धा आपण बघितलं. चामुंडा क्रिकेट नगरी डुक्टन. यावेळेस अप्रतिम तेज तर्रार भन्नाट वेग मासवण एक्सप्रेस. जयेश भोईर यांना पण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती. भन्नाट वेग आणि या वेगामध्ये चेंडू स्विंग करणे. काही गोलंदाज असतात त्यांच्याकडे फक्त गती असते, काही गोलंदाज असतात ज्यांच्याकडे फक्त स्विंग असतात. परंतु जयेश भोईर असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे गती आहे, त्याच्याकडे स्विंग आहेत. अप्रतिम रीतीचं क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलंय. धावा फलकावरती 10, एक गडी बाद होताना पाहायला मिळालाय. चांगले क्रिकेट आपण पाहू शकाल. चहाडे क्रीडा संकुल, पालघर तालुक्यातील, पालघर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील एक नामचित्त असं मैदान. धावांची गती जर आपण या ठिकाणी पाहिली, विकेटचं पतन, सेकंड विकेट डाऊन या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर ग वाटा बेसली गावात सुट्टीचा 50चा वाटा. वारा घाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा. नाराशी बोलतय ए ब्रदर, कवर चाललास? ये मावरा घे, ये ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही. ये जा मेले. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर चिल कर. राग तुझा हिल कर हिल कर हिल कर. आगो गाली तुझी बीप कर बीप कर बीप कर. राग तुझा हिल कर हिल कर. गावदेवी पोचाडे संघाचे संघमालक मुकेशजी जयराम गोवारी. धावसंख्या 10, 2 गडी बाद गावदेवी पोचाडे संघ. जयेश भोईर पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवला मुकेश गोवारी. 4थ्या क्रमांकावर हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँड रक्षण करताना फलकावरती 11 धावा लागल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट कालच्या दिवसापासून ते आजपर्यंत 5 दिवस ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकाल. 2 ग्रुपमध्ये डिवायडेशन 12 संघांचं या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी अ ग्रुप, 2 फेब्रुवारी 3 फेब्रुवारी ब गट. अप्रतिम रीतीने चेंडू मात्र पाहायला मिळाला आहे. जबाबदारीचं टॉनिक पिऊन जयेश भोईर मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये मनोज फाउंडेशन संघ 2 सामने गमावले होते, परंतु आज मात्र त्यांनी अकाउंट ओपन केलं आणि यावेळेस आपण पाहिलं जयेश भोईरचा क्लास आपण पाहायला मिळतोय. परफॉर्मन्स इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि ते आहे. यावेळेस हलक्याच्या हाताने इनफिल्ड जरूर क्रॅक केलंय, 1 धाव जरूर मिळतंय. क्षेत्ररक्षक पोचतील तत्पूर्वी आपण पाहिलं 2 धावा परिपूर्ण करताना या ठिकाणी
फलंदाज मात्र पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 13 धावा या लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी, 5 चेंडू हाताळले, 3 धावा, त्याच्यामध्ये 1 विकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. डाव्या हाताचे गोलंदाज आतापर्यंत या मैदानावरती चांगलं प्रदर्शन आपण इनिंग 1 मध्ये बघितलं. ऋतिक विजय 7वीला, यावेळी जयेश भोईरला आपण पाहू शकाल अप्रतिम रीतीची गोलंदाजी करताना तो पाहायला मिळालाय. पुन्हा जयेश भोईर यावेळी सोडवलंय ऑन साईडला. महेश गोवारी ब्रँड ऑफ डुक्टनच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. सूर्या प्रीमियर लीग SPL षटकार. पुढचे महिन्याची तारकला 12 कोकण येऊ परी तुला मिलाया. पुढचे महिन्याची तारकला 12 कोकण येऊ परी तुला मिलाया. पालघरचे बाजार आहे मैदाना पालघरचे बाजार आहे. झुमका घेऊन मला दे मैदाना झुमका घेऊन मला दे. दिस जाई रात जाई झोप मला येत नाही. रोग रोग पिरमत. धन्यवाद. अप्रतिम रीतीने या ठिकाणी षटकार लगावला. धावसंख्या 19 धावा. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अप्रतिम रीतीने व्ह्यूवर जॉईन झालेत. आज पाटील नेटवर्क आपण पाहिलं पालघर जिल्ह्यामध्ये तब्बल 3 ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण करताना पाहायला मिळतोय. ही खासियत आहे. या ठिकाणी फक्त नाव नाही आहे तर पाटील नेटवर्क मात्र या ठिकाणी ब्रँड बनलाय. लवकरच आपण पाहणार आहोत 100K हे सबस्क्रायबर परिपूर्ण होतील. आत्तापर्यंत आपण बघितले तर 96,334 सबस्क्रायबर पाटील नेटवर्कचे परिपूर्ण झालेत. जाऊया मैदानाच्या दिशेने. अल्केश डोला यावेळी सोडवलाय ऑन साईडला. फटका आपण पाहू शकाल, स्मॅश केलाय आणि चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांसाठी. यस, इट इज अ 4 रन. SPL चौकार. गडगडाला तू ये ना साजनी मला मिलाया. तू ये ना साजनी पुरागीन गोवारी ये ना साजनी. थोडे वक्तावर ये ना साजनी. डोंगराचे झरावर दूताचे पटावर. डोंगराचे झरावर दूताचे पटावर. मोहाचे बुडाशी ये ना साजनी. धन्यवाद. फलकावरती 23 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वेदांत पाटील मात्र जॉईन होत आहेत, आपला मॅचचा आनंद घेत आहेत. वेदांत आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. फलकावरती 23 धावा या ठिकाणी आत्तापर्यंत लागताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार लगवला. अल्केश ढोला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. डुक्टनचा सुपरस्टार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. षटकातील पुढील चेंडू यावेळेस पुन्हा ऑन साईडला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम फिटनेस मुकेशजी गोवारी यांचा राहिलाय. पोचाडे संघातून बिलॉंग करताना पोचाडे प्रीमियर लीग PPLचं आयोजन आपण बघितलं छान पद्धतीने. दिनेशजी माधव पाटील साहेब त्या स्पर्धेचे अध्यक्ष पाहायला मिळत आहेत. काही कमलीचं मॅनेजमेंट, कैलासजी कोल्हेकर साहेब त्या स्पर्धेचे मॅनेजमेंट आपण बघितलं आहे. आणि फलकावरती आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोचली 25. धावसंख्या 25 फलकावरती लागताना ही पाहायला मिळत आहे. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. पुन्हा अल्केश डोला यावेळेस अप्रतिम. यस, विकेटचं बटन. 3rd विकेट डाऊन. आहेस पोरी तू चटकदार. तुझे मागून मी हिंडत फार. पाहून तुला मी होतो यगार. तू सांग तसा मी बदलणार. सागाची पानाचे 2 तुकडं दिने ठोसात ते तिकडं. सागाची पानाचे 2 तुकडं दिने ठोसात ते तिकडं. हे पोशीचं ताल नावाल होतं धन्यवाद. तरी. 25 धावा 3 गडी बाद. प्रीतमजी घरज सर जॉईन होत आहेत. पोचाडे गावातील दिग्गज क्रिकेटपटू, दिग्गज व्यक्तिमत्व. गावदेवी पोचाडे संघाला शुभेच्छा देत आहेत. मुकेशजी गोवारी यांना कॉम्प्लिमेंट देत आहेत. घर बसल्या मॅचचा आनंद लुटताना आपण पाहू शकाल. धावसंख्या फलकावरती 25 धावा या आत्तापर्यंत लागताना पाहायला मिळत आहेत. विकेट गेलाय. टर्निंग ट्विस्ट निर्माण झालाय का, परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल कोण झालाय. 2023 ही स्पर्धा ज्याने गाजवली SPL याच मैदानावरती. 2024 चांगलं प्रदर्शन, सर्वाधिक धावा करणारा फलंदाज, सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ डुक्टन रोहित भोईर होंडो या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. 25 धावा 3 गडी बाद या ठिकाणी गावदेवी पोचाडे संघ. महेश गोवार यांच्याकरता शुभेच्छा येत आहेत. प्रमोद माळी यांच्याकडून. पुन्हा गोलंदाज अल्केश डोलाचा पुढील चेंडू
हलक्याशा हाताने पहिला चेंडू जेव्हा जेव्हा फेस कराल तेव्हा तेव्हा सिंगल घ्या, हे रोहित भोईर होंडूने दर्शवून दिलंय. एकेरी धाव मला जमणार नाहीये, दुहेरी धावेमध्ये मी परिवर्तन करेन. एका चेंडू मागे 2 धावा करून 200चा स्ट्राईक रेट मी जपणार. ही मात्र खासियत आपण पाहतायत, ही क्रिकेटची खासियत आहे. धावसंख्या फलक्यावरती 27 धावा आत्तापर्यंत लागताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय कंप्लीट. आपण पाहू शकाल षटक क्रमांक 3 हाताळताना अल्केश डौला. आत्तापर्यंत अल्केश डौला 10 चेंडू फेकतो, त्याच्यामध्ये 2 विकेट आणि 18 धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 षटकातील 5वा चेंडू आणि समोर रोहित भोईर होंडो. एकाच गावातून बिलॉंग करताना आपण बघितलं अल्केश डौला आणि रोहित भोईर होंडोला. यावेळेस अप्रतिम रीतीने स्टिअर केला. एक धाव जरूर मात्र परिपूर्ण होताना पाहायला मिळते. फलकावरती आपण जर पाहिलं एका धाब्याच्या माध्यमातून धावांची गती जाऊन पोहोचली, ती म्हणजेच 28 धावा लागताना पाहायला मिळत आहेत. महेश गोवारी, रोहित भोईर आणि अल्केश डौला एकाच गावातून बिलॉंग करताना, परंतु आपण पाहिलं दुकटन गावामध्ये 17 पाडे 13 संघ या ठिकाणी बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. सागर पाटील सर या ठिकाणी आहेत. सातपाटी गाव म्हटलं की सर्वात जास्त संघ. आताच मात्र लवकरच STPL ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. सातपाटी टेनिस प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येईल नो डाऊट. फलकावरती 28 धावा. पण ऑलकेजच्या स्पेलमधील अंतिम चेंडू. यावेळेस आपण पाहिलं व्हाईट बॉल सिग्नल मात्र दिलं पंचांच्या माध्यमातून. सागर पाटील सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फलकावरती 29 धावा या ठिकाणी लागताना पाहायला मिळतील. येणारे चेंडू 19 आणि 21 धावेची गरज. हे समीकरण या सामन्याचं आपण पाहू शकाल. अल्केश डौला आणि षटक क्रमांक 3 मधील अंतिम चेंडू आपण पाहत आहेत. फलकावरती 29 रन. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न. सुभाष पवार यांना आपण बघितलं अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं, एक धाव जरूर मिळाली. आणि एका धावेच्या माध्यमातून फलकावरती आपण जर बघितलं तर 30 धावा या लागताना पाहायला मिळत आहेत. 30चा आकडा फारच महत्त्वाचा जो मानला गेला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने आत्तापर्यंत मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअर कोण असेल तर हा 30चा आकडा. कारण की 30 जानेवारी 1990 हा मात्र जन्मदिवस पाहायला मिळाला मिचेल स्टार्क यांचा. आणि IPLच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून जो मात्र वर्णीला गेला. 24 करोड 75 लाख एवढी वर्णी. 2008मध्ये प्रथमतः IPL ही स्पर्धा मात्र पाहायला मिळाली. MS धोनी हे सर्वाधिक एक्सपेन्सिव्ह प्लेअर जे मानले गेले. 9.5 कोटी त्यांची वर्णी त्या काळामध्ये पाहायला मिळाली होती. तदनंतर 2016मध्ये आपण बघितलं युवराज सिंग यांना 16 करोड वर्णी लागली. सॅम करनने त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला. परंतु सर्वाधिक एक्सपेन्सिव्ह खेळाडू कोण तर मात्र या ठिकाणी मिचेल स्टार्क यांची वर्णी ही पाहायला मिळाली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा फलकावरती 3 गडी बाद. येणारे 18 चेंडू 20 धावेची गरज. समीकरण जयेश भोईर मासवण एक्सप्रेस समोर महेश गोवारी. अप्रतिम रीतीने लेग ब्रेक हाताळला जातोय. एक धाव या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळते. फलकावरती 31 धावा आतापर्यंत लागल्या जातील. 31 रन धावसंख्या फलकावरती आपण आतापर्यंत पाहू शकाल. महेश गोवारी 9 चेंडूमध्ये 18 धावा 200चा स्ट्राईक रेट. रोहित भोईर होंडो 2 चेंडू मागे 3 धावा 150चा स्ट्राईक रेट आत्तापर्यंत पाहायला मिळतो. जयेश भोईर पुन्हा एकदा हलक्याशा हाताने या ठिकाणी पाहायला मिळतोय. जयेश भोईरला सन्मान देणं फारच महत्त्वाचं. रोहित भोईरला माहिती आहे थोडंसं वेळ या ठिकाणी खर्च करावं लागेल. मैदानात आपल्या मोबाईलमध्ये नेट क्रिकेटमधील सेट होणे हे फारच गरजेची गोष्ट असते. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिलं आहे. फलकावरती 32 धावा लागताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा गोलंदाज सज्ज होईल जयेश भोईर समोर महेश गोवारी. यावेळेस चांगल्या पद्धतीने टोळावलाय आणि चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय फाईनमध्ये. पंचांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. यस इट इज अ सिक्सर. सूर्या प्रीमियर लीग षटकार. पुरी ताडीची माल चढली नशा. पुरी ताडीची माल चढली नशा. ये जवळ जास तू अशी दूर ग कशा. अग ये ना रोमॅन्स करू ताडीपीने डान्स करू डान्स करू डान्स करू ताडीपीने डान्स. आता 15 चेंडू आणि 12 धावा. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून महेश गोवार यांच्याकडे पाहिलं जातं. 10 चेंडूमध्ये 24 धाब्याची खेळी करताना मात्र पाहायला मिळतोय. संघ मालकांचा विश्वास फारच ठेवतोय हा फलंदाज.
मागील सीझन या संघामध्ये बिलॉंग केला, डिफेंडिंग चॅम्पियन ठरला आणि त्याच संघातून पुन्हा एकदा बिलॉंग करणारे आतापर्यंत आपण क्रिकेटपटू पाहू शकाल. महेश गोवारी, रोहित भोईर, होंडो यांना देखील आपण पाहिलंय. तेजस भोईर, गावदेवी पोचाडी संघाच्या माध्यमातून आपण पाहतात. फेवरेट प्लेअर या ठिकाणी मुकेशजी गोवारी साहेब, कैलासजी कोल्हेकर साहेब, प्रदीप अंधेर साहेब यांचे मात्र पाहायला मिळत आहेत. विश्वास टिकवणे हे फारच महत्त्वाचे आहेत. फलकावरती आपण जर पाहिलं तर 39 धावा लागले जात आहेत, 39 रन. आता 14 चेंडू 11 धावेची गरज. हे 2 चेंडू फार महत्त्वाचे असतील या षटकातील. जयेश भोईर पुन्हा एकदा स्टार आयकॉन प्लेअर टू स्टार आयकॉन प्लेअर अशी लढत मात्र पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता झाली जयेश भोईरच्या माध्यमातून. अप्रतिम रीतीने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करताना. अंतिम चेंडू या षटकातील पाहायला मिळेल. 13 चेंडूमध्ये 11 धावेची गरज. समीकरण यावेळेस देखील अप्रतिम रीतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. ही खासियत आहे. फलकावरती आपण जर पाहिलं तर 39 धावा लागताना आता येणारे 12 चेंडू आणि 11 धावेची गरज. चलगसनू डोंगरेला पिकेली कंदा खायला ग. चलगसनू डोंगरेला पिकेली जांबा खायला. डोंगरेला चलगसनू माझी जोडीला काली काली करदाना जांबा खायला. डोंगरेला चलगसनू माझी जोडीला काली काली करदाना जांबा खायला. चलगसनू डोंगरेला पिकेली कंदा खायला ग. चलगसनू डोंगरेला पिकेली जांबा खायला. वेलकम बॅक. आपण पाहतायत सूर्य प्रीमियर लीग 2024. 12 चेंडूमध्ये 11 धावेची गरज. सामना मनोज फाउंडेशन आणि गावदेवी पोचाडे हा सामना पाहायला मिळतोय. यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतायत अक्षयजी शेलार या ठिकाणी जॉईन झालेत. पोचाडे एक्सप्रेस, पोचाडे गावाचं नाव आज संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्याने नेलं. वेगवान गोलंदाज अक्षयजी शेलार सर, थँक्यू व्हेरी मच. फलकावरती आपण पाहिलं 39 धावा. आता 12 चेंडूमध्ये 11 धावेची गरज. पूर्ण पोचाडे वासीय मात्र या ठिकाणी गावदेवी पोचाडे संघाला सपोर्ट करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी स्मॅश केलाय फटका आपण पाहतायत. क्षेत्ररक्षक पोचले. शरद तांडेल. संधी होती. संधी प्रत्येकाला मिळत नाही. ज्याला मिळते त्याला संधीचं सोनं करता येत नाही. म्हणून म्हणतात ना, संधी आणि समुद्राचं नातं आहे. काही जण समुद्रामधून मोती काढतात, काही जण समुद्रामधून मासे काढतात, तर काही जण फक्त आपले पाय ओले करतात. क्रिकेट आणि आयुष्य देखील सेम आहे. तुम्ही काय घेता ही फारच महत्त्वाची गोष्ट. आता 11 चेंडूमध्ये 10 धावेची गरज. हे समीकरण सामन्याचं महेश गोवारीला मिळाला जीवदान. यावेळेस ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता रोहित भोईरचा. 1 धाव जरूर मिळेल. वाईट सिग्नल पंचांनी दिलंय. थोडीशी इंजुरी जयेश भोईर यांना मात्र पाहायला मिळाली. टोटल 3 धावा वाईटच्या माध्यमातून ॲड ऑन केल्या जातील प्रणय जाधव यांच्या माध्यमातून आणि आमच्यापर्यंत माहिती पोचवतील की धावा आत्तापर्यंत फलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच 43 धावा, 43 रन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. साहिलजी पाटील यांनी दर्शवलं की आत्तापर्यंत 43 धावा फलकावरती. अप्रतिम पाटील नेटवर्कला आपण पाहू शकाल. अनिकेतजी काकडे यांना चांगले साऊंड सिस्टीम आणि चांगल्या रीतीचं या ठिकाणी आपण पाहत आहेत लाईव्ह स्ट्रीमिंग. चांगला फॉलो थ्रूमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं. क्षेत्ररक्षण करताना कमी वेळ असतो गोलंदाजाकडे. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करण्याकरता आणि ते केलंय. सामन्याचं समीकरण 11 चेंडू 7 धावा. 11 चेंडू 10 चेंडू आणि 7 धावा, क्षमस्व, हे समीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुन्हा गोलंदाज अजय भोईर. यावेळेस चांगल्या पद्धतीने स्टेअर केलं. शरद भोईर डीपमध्ये तैनात आहे. 1 धाव जरूर मिळेल आणि एका धावेच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर फलकावरती धावा लागताना पाहायला मिळत आहेत. 44 धावा. आता 9 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना, मैदानात हरलेला व्यक्ती पुन्हा जिंकू शकतो, परंतु एकदा व्यक्ती मनातून हरला तर तो पुन्हा जिंकू शकत नाही. म्हणूनच चांगली सांगता होणे फारच आवश्यकता आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा गोलंदाज अजय भोईरचा पुढील चेंडू आणि समोर फलंदाज महेश गोवारे. आत्तापर्यंत 12 चेंडूमध्ये 25 धावेची खेळी, इम्पॅक्टफुल खेळी. यावेळेस फुलटच चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण स्टॉप केलं गेलं. चेंडूला आपण पाहिलं 1 धाव जरूर मिळेल. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 45 धावा आत्तापर्यंत फलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. रोहित शर्मांचा जर्सी क्रमांक आज मात्र खूपच पॉप्युलॅरिटी या 45च्या आकड्याने मिळवले. आज कित्येक क्रिकेटपटूंच्या पाठीमागे
हा 45चा आकडा मात्र पाहायला मिळतोय. परंतु जेव्हा रोहित शर्मा यांना विचारलं गेलं की तुम्ही 45 हा जर्सी क्रमांक का घेतला, तेव्हा रोहित शर्माने खूप सुंदर सांगितलं, तुमच्यापर्यंत पोचवेन ओळीया मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम रीतीने लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमा पार, स्कोर इज लेवल नाव. येथून फक्त आणि फक्त एका धावेची गरज या ठिकाणी पाहायला मिळते. येणारे 7 चेंडूमध्ये 1 धाव, हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळालंय. चांगली खेळी या ठिकाणी आत्तापर्यंत पाहायला मिळते, चांगली पार्टनरशिप केली आणि म्हणूनच आत्तापर्यंत यावेळी सलक्याच्या हाताने विनिंग रन घेताना आणि गावदेवी पोचाडे हा संघ या ठिकाणी विन होताना पाहायला मिळत आहेत. अक्षयजी शेलार सरांच्या माध्यमातून शुभेच्छा येताना, प्रथमजी गरज सरांच्या माध्यमातून शुभेच्छा येताना पाहायला मिळत आहेत. गावदेवी पोचाडे आणि मुकेशजी गोवारी आणि कैलासजी कोल्हेकर यांना थँक्यू व्हेरी मच. 50 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या 5 षटकांमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स गावदेवी पोचाडे संघ अँड हॅड लक मनोज फाउंडेशन संघ. पुढील सामना पोरी तुझ्यासाठी घेन नवी KTM. पुढील सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सामना क्रमांक 4 ध्रुव 11 आणि शेतकरी असा सामना आपण पाहू शकाल. जसा सामना सुरू होईल मायक्रोफोनवरती जॉईन होतील या स्पर्धेचे प्रमुख समालोचक, ज्यांचा आवाज आपण कालच्या दिवसापासून ऐकतोय. अप्रतिम